नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपला ग्रो मराठी युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, कधीतरी आयुष्यात एकदा आपल्याला हा प्रश्न नक्कीच पडतो की एफडी पेक्षा जास्त सिक्युअर आणि एफडी पेक्षाही जास्त रिटर्न्स आपल्याला दुसऱ्या कुठल्या ऑप्शन मध्ये भेटू शकतात का? आजच्या या व्हिडिओमध्ये एका स्टोरीच्या माध्यमातून आपण या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला करूया सुरुवात. माझं नाव आहे सियादश जोशी आणि आपण बघत आहात ग्रो मराठी युट्यूब चॅनल. एका दिवशी कमल आपल्या अंकल बरोबर डिनर करायला गेला. कमल हा 25 वर्षाचा एक वर्किंग प्रोफेशनल आहे आणि कमलचे जे अंकल आहेत ते एक्सपिरियन्स्ड आणि एक एक्सपर्ट इन्व्हेस्टर आहेत. या विरुद्ध कमल हा एक कन्झर्वेटिव्ह इन्व्हेस्टर आहे. याचा अर्थ असा की कमलला जास्त रिस्क घेण्यात अजिबात इंटरेस्ट नाही आणि म्हणूनच कमलचे मॅक्झिमम सेव्हिंग्स जे आहेत ते एफडीच्या रूपात म्हणजे फिक्स्ड डिपॉझिट म्हणून त्याच्या अकाउंटमध्ये बसलेले आहेत. चला मित्रांनो, बघूया कमल आणि त्याच्या अंकलची स्टोरी. डिनर करताना कमलच्या अंकलनी कमलला विचारले की कमल, तू आपले पैसे कसे निवेश करतो रे? तर कमल म्हणायला लागला की काका मी एफडी करतो. फक्त एफडीच का? अजून कुठलाही इन्व्हेस्टमेंट नाही? नाही काका, मी फक्त एफडीच करतो. कमलचे काका म्हणाले, कमल मला माहिती रे की तू एक कन्झर्वेटिव्ह इन्व्हेस्टर आहे, परंतु याचा अर्थ असा नाहीये की तू फक्त एफडी मध्येच निवेश करत बसणार आहे. जगात अजूनही इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्स आहेत, इन्स्ट्रुमेंट्स आहेत ज्याच्यात एफडी पेक्षाही जास्त रेट ऑफ रिटर्न भेटतं आणि जे एफडी पेक्षाही जास्त सिक्युअर्ड पण असतं. तू याच्यात का इन्व्हेस्ट करत नाही? यावर कमल म्हणाला, एफडी पेक्षा जास्त रिटर्न? काका म्हणाले, हो, तुला एफडी 5 to 7% रिटर्न देतं ना अॅन्युअली? म्हणाला, हो, मग तू दुसऱ्या ऑप्शन्स मध्ये का निवेश करत नाहीये? तर कमल म्हणाला, मला दुसरे ऑप्शन माहितीच नाही काका. असे कुठले ऑप्शन्स आहेत जे एफडी पेक्षा पण जास्त रिटर्न्स देतात आणि एफडी पेक्षा जास्त सिक्युअर्ड आहेत? प्लीज मला सांगा ना काका. तर काका म्हणाले, हे आहेत ऑप्शन्स. ऑप्शन आहे गव्हर्नमेंट सिक्युरिटीचा. तर कमल म्हणाला, काका गव्हर्नमेंट सिक्युरिटी मध्ये निवेश करण्याकरिता काय पोटेन्शियल रिस्क असतात? गव्हर्नमेंट सिक्युरिटी मध्ये काय पोटेन्शियल रिटर्न्स आहेत? तेव्हा काकांनी कमलला गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मध्ये इन्व्हेस्ट करणाऱ्याला काय रिस्क असतात आणि काय त्यांचे पोटेन्शियल रिटर्न्स आहेत हे दाखवले. ही सगळी माहिती तुम्हालाही हवी आहे का? मित्रांनो, तुम्हाला नवीन प्रकल्प बघायचे आहेत काय निवेश करण्याकरिता, जेणेकरून तुमची वेल्थ अतिशय चांगल्या प्रमाणे ग्रो होऊ शकते? जर का तुमचं उत्तर हो आहे तर चला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघूया हे गव्हर्नमेंट सिक्युरिटीजची ही दुनिया कशी दिसते. बघूया कुठले विविध प्रकारचे गव्हर्नमेंट सिक्युरिटीज आहे ज्याच्यात आपण निवेश करू शकतो आणि या सिक्युरिटीज मध्ये निवेश करण्याकरिता काय प्रोसिजर आपल्याला फॉलो करावी लागते. परंतु त्याआधी जर का आतापर्यंत तुम्ही आमची चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज सबस्क्राईब, आणि जर का या व्हिडिओला आतापर्यंत लाईक केला नसाल कन्सिडर लाइकिंग दिस व्हिडिओ, कारण आम्ही तुमच्यासाठी रेग्युलरली चांगले कंटेंट घेऊन येतोय ऑन पर्सनल फायनान्सेस, ट्रेडिंग, म्युच्युअल फंड अँड बरंच काही. तर मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब करायचा विसरू नका. नाव लेट्स गेट इनटू द व्हिडिओ. गव्हर्नमेंट सिक्युरिटीच्या दुनियामध्ये पाऊल ठेवण्या अगोदर आपल्याला बघावं लागेल की रिस्क आणि रिटर्न यांच्यात काय रिलेशनशिप असते. मित्रांनो, अज्युम करा की तुम्ही एक ट्रेजर हंटर आहात आणि तुमच्या समक्ष आता 2 रास्ते आहेत. मित्रांनो, पहिला हा जो रास्ता आहे याच्या एंडला तुम्हाला एक रिटर्न भेटेल. हा रास्ता जास्त लांब नाहीये आणि सिंपल पण आहे, कोणीही चालू शकतो. परंतु हे जो ऑप्शन नंबर 2 तुम्हाला दिसतंय ना, हा जो रास्ता आहे याच्या एंडला कन्सिडरेबली ह्यूज ट्रेजर आणि रिटर्न्स आहेत. परंतु मात्र हा जो रोड आहे तो खूप लांब आहे आणि याच्यात खूप मोठे मोठे डेंजर्स आहेत, ट्रॅप्स आहेत, जे तुम्हाला तेवढं सोप्या प्रमाणे आपल्या रिटर्न पर्यंत पोहोचू देणार नाही. दिस इज मेटाफॉर. मित्रांनो, पहिला जो रोड आपण बघितला तो लो रिस्क इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्स आहेत. याच्यात तुम्हाला मॉडेस्ट पण कन्सिस्टंट रिटर्न भेटतील. फॉर एक्झाम्पल सेव्हिंग, फिक्स्ड डिपॉझिट किंवा कुठल्याही प्रकारचा बॉन्ड घेऊन घ्या. आणि हा जो सेकंड रोड आहे तो हाय रिस्क इन्व्हेस्टमेंट ऑप्शन आहेत, ज्याच्यात तुम्हाला पोटेन्शियल आहे की सिग्निफिकंटली हायर रेट ऑफ रिटर्न भेटू शकतात, परंतु याच्यात सिग्निफिकंटली हायर रिस्क ऑफ लॉस पण असतं. फॉर एक्झाम्पल इन्व्हेस्टमेंट इन स्टॉक्स. मित्रांनो, याचा अर्थ असा आहे की डिपेंडिंग अपॉन युअर रिस्क ॲपेटाइट, डिपेंडिंग अपॉन युअर फायनान्शियल पोझिशन, आपल्याला हे विचार करावा लागेल की आपल्याला कुठला रोड घ्यायचा असेल. जर का तुम्हाला फिक्स्ड रिटर्न्स हवे असतील, मॉडेस्ट रिटर्न हवे असतील आणि सेफर रिटर्न्स हवे असतील तर तुम्ही ऑप्शन नंबर 1 घेऊ शकता. किंवा जर का तुमचा रिस्क टॉलरन्स आणि रिस्क ॲपेटाइट जास्त असेल आणि तुम्हाला रिस्क घेण्यात इंटरेस्ट असेल तर तुम्ही ऑप्शन नंबर 2 किंवा रोड नंबर 2 पण बघू शकता. याच्यात तुम्हाला हाय रिस्क आणि म्हणूनच
हाय रिटर्न्स भेटू शकतात ऍट द एंड ऑफ द रोड. आणि हेच कारण आहे मित्रांनो की मोठे मोठे इन्व्हेस्टर्स म्हणतात हाय रिस्क हाय रिटर्न, लो रिस्क लो रिटर्न. आणि मित्रांनो हेच कारण आहे की गव्हर्नमेंट सिक्युरिटीज आणि फिक्स डिपॉझिट हे सेफ इन्व्हेस्टमेंट ऑप्शन आहेत, याच्यात तुम्हाला एक फिक्स रेट ऑफ रिटर्न किंवा लो रेट ऑफ रिटर्न दिसेल वेन कम्पेअर्ड टू इक्विटी किंवा कुठल्याही प्रकारचा स्टॉक. कारण स्टॉक मध्ये हायर रिस्क आणि म्हणूनच हायर रिटर्न्स असतात. चला मित्रांनो आता मुख्य प्रश्नाचे उत्तर शोधूया. व्हॉट आर गव्हर्नमेंट सिक्युरिटीज? मित्रांनो गव्हर्नमेंट सिक्युरिटीज हे डेट इन्स्ट्रुमेंट असतात जे इंडियन गव्हर्नमेंट इश्यू करतात टू फायनान्स देअर प्रोजेक्ट्स. हे जे सिक्युरिटीज असतात हे बॉन्डच्या स्वरूपात इश्यू केले जातात आणि तेवढंच नाही तर दे आर बॅक्ड बाय द फुल फेथ अँड क्रेडिट ऑफ गव्हर्नमेंट. आणि म्हणूनच आपण यांना लो रिस्क इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्स म्हणतो. सोप्या शब्दात जर का सांगितले तर तुम्ही गव्हर्नमेंटला लोन देतात असा अर्थ निघतं वेन यू इन्व्हेस्ट इन गव्हर्नमेंट सिक्युरिटीज. मित्रांनो हे जे गव्हर्नमेंट सिक्युरिटीज आहेत हे सेंट्रल गव्हर्नमेंट्स पण इश्यू करतात आणि स्टेट गव्हर्नमेंट्स पण इश्यू करतात त्यांचे प्रोजेक्ट्सला फायनान्स करण्याकरिता. या सिक्युरिटीजवर तुम्हाला एक फिक्स्ड रेट ऑफ रिटर्न पण भेटतो, तुम्हाला गॅरंटी पण असते कारण तुम्ही गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मध्ये इन्व्हेस्ट करत आहात आणि तुम्हाला गव्हर्नमेंटची क्रेडिट आणि बॅकिंग भेटतीये. आणि तेवढंच नाही तर मॅच्युरिटी झाल्यावर तुम्हाला तुमचं जे अमाऊंट आहे कॅपिटल अमाऊंट आहे ते परत सुद्धा भेटतं. सो विन विन सिच्युएशन राईट. परंतु गव्हर्नमेंटला पैशांची काय गरज आहे? मित्रांनो जे रोड्स, मेट्रोज, हायवेज, रेल्वे लाईन्स आणि विविध प्रकारचे जे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट तुम्ही बघताय हे जे डेव्हलपमेंट आपल्या आजूबाजूला होत आहे आणि याच डेव्हलपमेंटसाठी आणि याच डेव्हलपमेंटला फायनान्स करण्याकरिता सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंट बॉन्ड इश्यू करतात आणि सिटीजन्स कडनं पैसे गोळा करून मग ते निवेश करून हे डेव्हलपमेंट करतात. ज्या प्रकारे कुठलीही कंपनी आपल्या प्रोजेक्टला फायनान्स करण्याकरिता शेअर्स किंवा सिक्युरिटीज इश्यू करून पैसे गोळा करते, सिमिलरली या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करिता सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंट सिक्युरिटीज रेज इश्यू करून कॅपिटल रेज करतात, फंड्स रेज करतात. विविध प्रकारचे गव्हर्नमेंट सिक्युरिटीज बघण्या अगोदर जाणून घेऊया हे फिक्स्ड डिपॉझिट काय असतात आणि व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन दिस फिक्स्ड डिपॉझिट अँड गव्हर्नमेंट सिक्युरिटीज. मित्रांनो बँक एफडी ज्याला आपण फिक्स्ड डिपॉझिट म्हणतो ही एक इन्व्हेस्टमेंट व्हेकल आहे जी बँक किंवा कुठल्याही प्रकारचे फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स असतात ते आपल्याला आपल्यासाठी ऑफर करतात. या स्कीम मध्ये निवेश करणाऱ्याला एक फिक्स्ड रेट ऑफ रिटर्न भेटतो जो सेव्हिंग अकाउंट पेक्षा जास्त असेल आणि तुमचा फिक्स्ड डिपॉझिटचं टेन्युअर संपल्यावर तुम्ही त्या रक्कम अलॉंग विथ इंटरेस्ट त्या अकाउंट मधून तुम्ही विड्रॉ करू शकता. मित्रांनो गव्हर्नमेंट सिक्युरिटीज आर मोर लिक्विड वेन कम्पेअर्ड टू फिक्स्ड डिपॉझिट. याचं कारण काय की जेव्हा तुम्ही फिक्स्ड डिपॉझिटला अर्ली विड्रॉल करण्याची प्रयत्न करतात तेव्हा तुम्हाला पेनल्टी लागते. तेवढंच नाही तर गव्हर्नमेंट सिक्युरिटीज टॅक्स फ्री पण असतात. परंतु फिक्स्ड डिपॉझिट वरनं जो आपण इंटरेस्ट कमवतो तो एका इंडिव्हिज्युअल साठी 10,000 रुपयेपर्यंत टॅक्स फ्री असतं आणि एक सिनियर सिटीजन साठी 50,000 पर्यंत टॅक्स फ्री असतं. पण जर का तुम्ही इंडिव्हिज्युअल असाल आणि तुमचा इंटरेस्ट इन्कम फॉर द इयर इज मोर दॅन 10,000 किंवा जर का तुम्ही सिनियर सिटीजन आहात आणि तुमचा इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट इज मोर दॅन 50,000 फॉर अ इयर, याच्यावरती आता तुम्हाला इयरली इन्कम टॅक्स पे करावा लागेल. आणि तेवढंच नाही तर गव्हर्नमेंट सिक्युरिटीज हे फार सेफर ऑप्शन्स आहेत ॲज कम्पेअर्ड अँड व्हेन कम्पेअर्ड टू फिक्स्ड डिपॉझिट. मित्रांनो भारतात विविध प्रकारचे गव्हर्नमेंट सिक्युरिटीज इश्यू केले जातात. आज या विषयावर थोडाफार डिस्कशन आपण करणार आहोत. सर्वप्रथम डिस्कस करूया लॉंग टर्म गव्हर्नमेंट सिक्युरिटीज ज्यांना आपण गव्हर्नमेंट बॉन्ड्स म्हणतो. या विषयावर हे लॉंगर टर्म सिक्युरिटीज असतात म्हणजे 5 वर्ष ते 40 वर्षापर्यंत त्यांची मॅच्युरिटी असू शकते. या सिक्युरिटीजवर तुम्हाला एक फिक्स्ड पिरियॉडिक रेट ऑफ इंटरेस्ट भेटतो ऑन द फेस व्हॅल्यू ऑफ द सिक्युरिटीज आणि हे इश्यू केले जातात बाय सेंट्रल गव्हर्नमेंट आणि म्हणूनच हे सर्वात सेफेस्ट इन्व्हेस्टमेंट ऑप्शन आहे. या पुढचा जो गव्हर्नमेंट सिक्युरिटीचा टाईप आहे त्याला म्हणतात स्टेट डेव्हलपमेंट लोन्स, इन शॉर्ट SDL. हे जे SDL असतात हे स्टेट गव्हर्नमेंट द्वारा इश्यू केले जातात टू फायनान्स देअर डेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स. SDL जे असतात हे कॅरेक्टरिस्टिक्स वाईज गव्हर्नमेंट बॉन्ड सारखेच असतात आणि यांनाही आपण इश्यू करू शकतो इन फिक्स रेट किंवा फ्लोटिंग रेट सिक्युरिटीजच्या प्रमाणे. याच्यात डिफरन्स मात्र तेवढंच आहे की SDL हे स्टेट गव्हर्नमेंट इश्यू करतात आणि गव्हर्नमेंट सिक्युरिटीज जे असतात ते सेंट्रल गव्हर्नमेंट इश्यू करते. दॅट्स इट. मित्रांनो तुम्हाला आता आपल्या स्क्रीनवर करंटली रनिंग SDL दिसत असतील. याच्यात तुम्हाला 7.81% उत्तर प्रदेश SDL 2032 आणि असे बरेच ऑप्शन तुम्हाला दिसत असते.
आणि जो शेवटचा टाइप आहे गव्हर्नमेंट सिक्युरिटीचा तो आहे ट्रेजरी बिल्स. मित्रांनो, ट्रेजरी बिल्स हे शॉर्ट टर्म सिक्युरिटीज असतात किंवा त्यांना आपण मनी मार्केट इन्स्ट्रुमेंट्स पण म्हणू शकतो, जे सेंट्रल गव्हर्नमेंट इश्यू करतात. हे जे ट्रेजरी बिल्स असतात यांचे 3 विविध प्रकारचे मॅच्युरिटी डेट असतात: 91 डेज, 182 डेज अँड 364 डेज. जसं की तुम्हाला आता स्क्रीनवर दिसत असेल, ट्रेजरी बिल्स हॅज गिव्हन मच हायर रेट ऑफ रिटर्न वेन कम्पेअर्ड टू फिक्स्ड डिपॉझिट इन ऑल द 3 मॅच्युरिटीज. तुम्ही 91 डेज बघा किंवा 182 डेज बघा किंवा 364 डेज बघा. मग का आपण ट्रेजरी बिल मध्ये निवेश नाही करणे? मग कशाला मी फिक्स्ड डिपॉझिट मध्ये निवेश करू? बरोबर आहे ना प्रश्न. परंतु मित्रांनो, लक्षात घ्या, ट्रेजरी बिल्स तुम्हाला इंटरेस्ट पे आउट करत नाही. आता मात्र तुम्हाला शॉक लागला असेल आणि तुम्ही विचारत असाल, मग कशाला मी ट्रेजरी बिल मध्ये पैसे घालवणार आहे? समजून घ्या, बाकीचे जे सिक्युरिटीज आहेत त्याप्रमाणे ट्रेजरी बिल्स तुम्हाला इंटरेस्ट पे करत नाही. परंतु जेव्हा ट्रेजरी बिल्स इश्यू केले जातात ते डिस्काउंट वर इश्यू केले जातात आणि मॅच्युरिटी आल्यावर ते फेस व्हॅल्यू वर रिडीम होतात. म्हणजे हे जे डिफरन्स असतं ना, दॅट इज आवर रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. चला मित्रांनो, याला एका एक्झाम्पलच्या मदतीने समजून घेऊया. लेट सपोज तुम्ही एक 91 डेज ट्रेजरी बिल मध्ये निवेश केला ज्याच्या फेस व्हॅल्यू आहे 100 रुपीज, परंतु ते तुम्हाला इश्यू केला गेला आहे किंवा सेल केला गेला आहे 98 रुपीज. म्हणजे तुम्हाला 2 रुपीजचं डिस्काउंट भेटलंय तिथं. बरोबर. आता 91 डेज संपल्यानंतर म्हणजे मॅच्युरिटीवर हे जे ट्रेजरी बिल आहे हे 100 रुपीज मध्ये रिडीम होतात. बरोबर. म्हणजे तुम्ही 2 रुपये कमवले ऍट द एंड ऑफ 91 डेज. चला, याचा आपण यील्ड रिटर्न पर्सेंटेज काढूया. तुम्हाला प्रॉफिट झालाय 100 मायनस 98 2 रुपीजचा बाय इन्व्हेस्टिंग 98 रुपीज. तो 2 डिवायडेड बाय 98. परंतु आपण हे निवेश केलेला 91 डेज करिता, देअरफोर इयरली इंटरेस्ट काढण्याकरिता आपल्याला याला मल्टिप्लाय करावं लागेल बाय 365 डिवायडेड बाय 91 इंटू 100, जेणेकरून आपलं जे इयरली इंटरेस्ट रेट आलाय दॅट इज 8.19% रिटर्न कमवलाय बाय इन्व्हेस्टिंग इन दिस ट्रेजरी बिल. जर का तुम्ही एफडी मध्ये निवेश केला असता तर तुम्हाला 5 to 7% रिटर्न आला असता, 8.19चा नाही. जर का याच्यावरती तुम्ही कॅपिटल गेन टॅक्स जरी पे केला, शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स, तरी तुम्हाला एफडी पेक्षा जास्तच रिटर्न आले. ट्रेजरी बिल्स पण तुम्हाला 5 to 7% रिटर्न्स देतीलच, दॅट टू इन व्हेरी शॉर्ट टर्म. आता मित्रांनो, तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर विविध प्रकारचे ट्रेजरी बिल्स, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज आणि एसडीएल्स दिसत असतील अलॉंग विथ देअर रिटर्न्स. आता आपण गव्हर्नमेंट सिक्युरिटीज संदर्भात बरेच इन्फॉर्मेशन घेतले. आता बघूया या गव्हर्नमेंट सिक्युरिटीज किंवा ट्रेजरी बिल्स मध्ये आपण कसा निवेश करायचा. भारत सरकार गव्हर्नमेंट सिक्युरिटीज, ट्रेजरी बिल्स, एसडीएल्स हे ऑप्शन करतात बाय आरबीआय. कुठलाही इन्व्हेस्टर या ऑप्शन मध्ये पार्टिसिपेट करू शकतो, आयदर बाय कॉम्पिटेटिव्ह बिडिंग और थ्रू नॉन कॉम्पिटेटिव्ह बिडिंग डिपेंडिंग अपॉन द एलिजिबिलिटी. कॉम्पिटेटिव्ह बिडिंग प्रोसेस मध्ये आरबीआय एलिजिबल पार्टिसिपेंट्स कडनं बीड मागवतो. आता हे एलिजिबल पार्टिसिपेंट्स म्हणजे बँकर्स, प्रायमरी डीलर्स, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स एक्सेट्रा. यांना एक बिडिंग डेट आणि टाइम स्पेसिफाय केला असतं आणि ऑन द स्पेसिफाईड डेट अँड टाइम हे लोक बिडिंग करतात, एक अमाऊंट सांगतात की किती क्वांटिटी आणि प्राइस मध्ये हे लोक परचेस करण्याकरिता रेडी आहे. आणि नॉन कॉम्पिटेटिव्ह बिडिंग प्रोसेस मध्ये जे एलिजिबल रिटेल इन्व्हेस्टर्स असतात ते अप्लाय करतात ऑप्शन मध्ये फॉर स्पेसिफिक अमाऊंट ऑफ सिक्युरिटीज विदाउट मेन्शनिंग द प्राइस और यील्ड. आणि अशा बिडर्सला अलॉटमेंट करताना वेटेड एव्हरेज प्राइस और यील्ड ऑफ द ऑप्शन या अमाऊंटनी अलॉटमेंट होतो. कॉम्पिटेटिव्ह बिडिंग करण्याकरिता बँक, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स, प्रायमरी डीलर्स, म्युच्युअल फंड्स, इन्शुरन्स कंपनी यासारखे जे इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स असतात हे लोक एलिजिबल असतात. आणि रिटेल इन्व्हेस्टर्सला एनकरेज करण्याकरिता टू इन्व्हेस्ट इन गव्हर्नमेंट सिक्युरिटीज, एसडीएल अँड ट्रेजरी बिल्स आरबीआयनी नॉन कॉम्पिटेटिव्ह बिडिंग ऑप्शन चालू केला होता, जेणेकरून रिटेल इन्व्हेस्टर्स पण बिडिंग प्रोसेस मध्ये पार्टिसिपेट करू शकतात विदाउट कम्पिटिंग विथ इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स. आरबीआय युजली दर बुधवारी ट्रेजरी बिल इश्यू करतात फॉर 91 डेज, 182 डेज और 364 डेज. पुढच्या बुधवारी तुम्ही पण बघू शकता आणि निवेश करू शकता ट्रेजरी बिल्स मध्ये बाय पार्टिसिपेटिंग इन नॉन कॉम्पिटेटिव्ह बिडिंग प्रोसेस ऑफ आरबीआय. तर मित्रांनो, नॉन कॉम्पिटेटिव्ह बिडिंग प्रोसेस मध्ये 3 वेज आहेत ज्याचा वापर करून तुम्ही ट्रेजरी बिल्स किंवा कुठल्याही प्रकारचे गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मध्ये निवेश करू शकता. पहिला ऑप्शन आहे डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. इथं तुम्ही ट्रेजरी बिल्स किंवा गव्हर्नमेंट सिक्युरिटीज डायरेक्टली परचेस करू शकतात थ्रू स्टॉक एक्सचेंज. फॉर एक्झाम्पल NSE, GoBid प्लॅटफॉर्म, और तुम्ही आपल्या स्टॉक ब्रोकर कडनं पण इन्व्हेस्ट करू शकता. याकरिता तुम्हाला फक्त तुमचा ट्रेडिंग अकाउंट आणि डीमॅट अकाउंटची गरज पडणार. याचा वापर करून तुम्ही बिड करू शकता कुठल्याही गव्हर्नमेंट सिक्युरिटीसाठी ड्युरिंग दॅट लिमिटेड टाइम विंडो आणि त्याला तुम्ही आपल्या डीमॅट अकाउंट मध्ये होल्ड पण करू शकता. याशिवाय दुसरा जो पर्याय आपल्याकडे आहे तो आहे RBI's
रिटेल डायरेक्ट स्कीम. मित्रांनो, आरबीआयनी रिटेल इन्व्हेस्टर्स करिता रिटेल डायरेक्ट स्कीम काढलाय. त्याचा वापर करून तुमच्या आणि आमच्यासारखे जे रिटेल इन्व्हेस्टर्स आहेत हे ऑनलाईन गव्हर्नमेंट सिक्युरिटीज ट्रेजरी बिल्स मध्ये निवेश करू शकतात. तुम्ही ऑनलाईन रजिस्टर करू शकता आरडीजी साठी, रिटेल डायरेक्ट गिल्ट अकाउंट, आणि तिथूनच तुम्ही डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट करू शकता. या स्कीमचा वापर करून निवेश करण्यात सर्वात मोठा बेनिफिट म्हणजे या स्कीम मध्ये कुठल्याही प्रकारचा मिडलमॅन नाहीये, आणि म्हणूनच तुम्ही या स्कीमचा वापर करून डायरेक्टली आपले पैसे गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मध्ये किंवा ट्रेजरी बिल्स मध्ये निवेश करू शकता. आणि यानंतर मित्रांनो, तिसरा आणि शेवटचा ऑप्शन जे आपल्याकडे आहे ते आहे इन्व्हेस्टमेंट थ्रू गिल्ट म्युच्युअल फंड. या विषयावर आपण मागच्या एक व्हिडिओमध्ये डिटेल बोललो, परंतु या व्हिडिओमध्ये बघूया की गिल्ट म्युच्युअल फंडचा वापर करून एक रिटेल इन्व्हेस्टर कशाप्रमाणे आपले पैसे गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मध्ये निवेश करू शकतो. जर का तुम्हाला स्वतःहून गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मध्ये कसं निवेश करायचा तेवढी एक्सपर्टीज नसेल तर तुम्ही गिल्ट म्युच्युअल फंड मध्ये निवेश करू शकता. हे जे गिल्ट म्युच्युअल फंड्स असतात ना, हे आपले पैसे इन्व्हेस्ट करतात इन व्हेरियस टाइप्स ऑफ गव्हर्नमेंट सिक्युरिटीज. त्याच्यात काही शॉर्ट टर्म सिक्युरिटीज असतात आणि काही लॉंग टर्म सिक्युरिटीज असतात. त्याच्यात गव्हर्नमेंट बॅक्ड गव्हर्नमेंट सिक्युरिटीज, गव्हर्नमेंट बॉन्ड्स असू शकतात, ट्रेजरी बिल्स असू शकतात, किंवा कुठल्या प्रकारचे एचडीएल्स पण असू शकतात. कुठल्याही एखाद्या म्युच्युअल फंड मध्ये निवेश करताना आपण कसं निवेश करतो त्याचप्रमाणे गिल्ट म्युच्युअल फंड मध्ये पण आपण निवेश करू शकतो, आयदर लमसम और थ्रू सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, ज्याला आपण एसआयपी म्हणतो. आणि हे होते मेथड्स फॉर इन्व्हेस्टिंग इन गव्हर्नमेंट सिक्युरिटीज. मित्रांनो, जर का अशा प्रकारचे भरपूर व्हिडिओज तुम्हाला बघायचे असतील तर कन्सिडर सबस्क्राइबिंग ग्रो मराठी युट्यूब चॅनल. थँक्यू फॉर ऑल द लव्ह अँड सपोर्ट. कीप लाइकिंग, कीप शेअरिंग. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. सायनिंग ऑफ. बाय बाय. Investment in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing. Please read the risk disclosure documents carefully before investing in equity shares, derivatives, mutual fund, and or other instruments traded on the stock exchanges.